नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याणात रखडलेल्या गृह प्रकल्पात भरडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नासंदर्भात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेतली. कल्याणजवळील आंबिवली गावात रामराज्य आणि स्वराज्य हे इमारत प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून ठप्प पडले आहेत. साधारणपणे दशकभरापूर्वी या गृह प्रकल्पांच्या जाहिराती आणि विकासकांच्या भूलथापांना बळी पडून तब्बल 1300 कुटुंबियांनी यामध्ये पैसे गुंतवले. यापैकी अनेक जणांनी आपापल्याकडे असणारी सर्व आर्थिक जमापुंजी दागदागिने मोडून आणि बँकेकडून मोठमोठाले कर्ज काढून या ठिकाणी पैसे गुंतवले. मात्र गेल्या 1 दशकाहून अधिक काळ या 1300 कुटुंबियांच्या पदरी घोर निराशेशिवाय काहीच पडले नाही. इतकी वर्षे उलटूनही ही सर्व कुटुंबे आजही आपल्या हक्काच्या घराची वाट पाहत आहेत. आपल्याकडील सर्व पैसे या ठिकाणी गुंतवले असूनही घर मिळण्याची आशा धुसर असताना दुसरीकडे बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मात्र त्यांना आजही फेडावे लागत आहेत. त्यासाठी हप्त्याचा तगादा लावणाऱ्या या बँकेकडून कर्ज घेण्यासाठीही संबंधित विकासकांनीच भरीस पाडल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विकासक आणि बँकेच्या संगनमताने गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकीप्रकरणी गुंतवणूकदारांना न्याय मिळावा आणि बँकेच्या कर्जाच्या बोजातून दिलासा मिळावा यासाठी आपण या गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांची भेट घेत त्यांचे मार्गदर्शन घेतल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. सतीश मराठे यांनी या गुंतवणूकदारांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले असून या प्रश्नी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच हा प्रश्न आपण शेवटपर्यंत धसास लावून यावर तोडगा काढू आणि गुंतवणूकदारांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ असा विश्वासही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.